बघितली परिस्थिती अत्यंत नाजूक होती, टोकाला गेली ती परिस्थिती, शेवटचं टोक होतं. आता नेमकं काय काम आहे तुमचं? काय नाही, ही संक्रांत झाली पाहिजे रे, याच्या व्यतिरिक्त नाही मागत. मला माहित आहे त्यांचं आयुष्य सरत आलंय, पण एवढी संक्रांत व्हावी अशी इच्छा आहे माझी. मनोरथ सांगतोय, ब्रह्मांडाच्या मालकाने संदेश यमाला केला. अप्पा, यमाला केला. त्यानं बोलल्यावर काय, यम काय ऐकत नाही त्याचे. यमराज जी म्हणे, मी सध्या इंद्रप्रस्थात आहे. हस्तिनापूरला नव्हते, इंद्रप्रस्थात होते. महाभारत वाची जा जरासं. मी इंद्रप्रस्थात आहे सध्या जी. काय काम आहे प्रभू? काही नाही म्हणे, पंडू राजा थोडे थकलेत, आजारी आहेत. काय नाही म्हणे, उद्या जाणार आहेत, तुम्ही जाऊच नका. आजच्या दिवस तिथंच थांबा आणि तुमच्या आत्ते मामाची अंत्यविधी करून जा. भगवंताला ऐकायला कस तरी वाटलं थोडंसं. आणि देवानं सांगितलं, काही जमल का रे यमराज? नाही म्हणे, नाही जमत, आपल्याच्यान काही चालत नाही, जमत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले, त्यांचा मृत्यूचा फॉर्म जरा खाली घालणं. मोठ्या लोकांचं ऐकलं, तसं देवाला वाटलं मोठ्याचं ऐकलं, मोठ्याचं चलतंय चलते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काय परंपरेचा उत्सव चालू आहे. साध्या परिस्थितीत उत्सव होत राहतोय. चार लोकांना माहिती होतंय, माय मावल्यांना माहीत नसतंय. पेपर सगळ्यांकडे नसते, व्हॉट्सअप सगळ्याकडे नसते. आणि देवाला वाटलं आपण मोठे, आपलं काही वजन चलतं मोठ्याल्या लोकांचं वजन. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत असते, किंमत आहे पैशाला. यमन सांगितलं तरी चलत नाही, नाही चलत म्हणले, काही वजन. ठीक आहे म्हणले. आत्याबाई माफ करा, मामा उद्या दुपारी जाणार आहेत. काय वाटलं असेल त्या बाईला? मालकावर अतूट प्रेम करणारी बाई होती ती. ती अशी नव्हती नुसतं भजन करायचं, नवऱ्याचे कपडे कळकट, तेल अंगावर पडल्यावानी. अशी नव्हती. अशा लय असते. आता भजन म्हणायला नंबर 1 ची बाका. नवऱ्याचे कपडे म्हणजे 3 दिवसाली एकदा धुते. तुकाराम महाराजाची चुलतीची. अशी नव्हती ती, अशी नव्हती. दुःख वाटलं. ठीक आहे कृष्णा, काय प्रारब्धात असेल ते होईल. हसो. भगवान निघून गेले. कन्हैया जाता तुम्ही? होय. उद्या जाणार आहेत म्हणे. पूर्ण करती मनोरथ सांगतोय. संत मनोरथ पूर्ण करतात. कीर्तन संतांच्या मंदिरात आहे. उद्या 12-12:30 वाजता जाणार आहेत म्हणे. आणि कन्हैया तू जातोस? आत्याबाई घेऊन येतो, लक्ष्मीला घेऊन येतो, अजून काही घेऊन येतो, संध्याकाळी येतो परत. रात्रभर आपल्या मालकाच्या पायापाशी बसून आहे बाई. काय माहितीये का, शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. चूक फार घातक असते. काय होतंय,
सासूनं म्हणलेलं सून तेच पाठ करती, सुनानं म्हणलं की नात पाठ करते, आमकं पाठ करते, ते लागूबाई लागू सगळं लागत राहते. एकाची चूक परमार्थाला घातक ठरत असते. गाडी किती भारीची असू द्या, 10 माणसं गाडीत बसले, एशी गाडी, शिंदे सर सुभाषराव एशी गाडी, आणि एक जणाचा पाय भरला घाणीनं, 9 जणांचे पाय चांगले आहेत, एकाचाच पाय घाणीनं भरला. खांडेकर साहेब सगळ्याला वास येतो, सगळ्याला वास येतो. एकाची चूक करायची नाही. हा, बाकीचे स्टेज आहेत बाकीचं म्हणायला, इथं नाही म्हणायचं, गरज नाही. मला सांगायचा एक मुद्दा की हा पाळणार असणारी बाई सुद्धा हुशार असेल. वल्ली आनाया गेले मारुवती, जिवंत केले उर्मिलापती. मला सांगा, मारुतीरायाची कृपा 4 सुनार झाली. लक्ष्मण वाचले असते का मारुतीराय नसते तर? पूर्ण करीती मनोरथ. मग मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे, म्हणून मालक म्हणतात या संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. त्याचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. मग संत कोणालाही भेटो, जातीचा संबंध नाही बरं, जातीचा जात लय लांब सोडून द्या, हो लांब सोडून द्या. राक्षस प्रल्हाद कोणाच्या कुळातले? राक्षसाच्या कुळातला प्रल्हाद. लहानस पोरग लेकरासारखं, लहानस लय पक्वत गोड वाजित आहे, किती बारीकसे. आता आपल्याकडं मस्त झालंय पोरग, छान आहे की नाही केदार? छान पोरग झालं. त्याची गुरुजी चांगले, तिथं जवळच त्यांचं आता संस्थान आहे, नरोडे गुरुजींचं चांगले. अशी लोक जवळ आले की आपलं काम होतंय. म्हणजे सप्ताह काही असला जवळ की त्यांच्याकडे असे खूप विद्यार्थी असतात ना, आणता येते तर आपल्याला चांगली व्यक्ती. मस्त मस्त. हे रामचा मुलगा आहे, हो. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, बापापेक्षा जास्त वाजित आहे ते. त्याच्या बापाला इतकं येत नाही. आता तोंडावर म्हणाल, मला ते माघारी धुणं धुवाचा नाद नाही ना. विठाला विठाला आम्ही माळसापूरमध्ये पाहिलं होतं. कालच नाना म्हणले रोयण्याचे ते पोरग बरोबर, मग तुला फोन लावला राम. आम्ही चांगलं वाजित आहे. केदार महाराज आले आज, छान. येत जा महाराजा 2 शेवेला येत जा. मी बी 2च जाग्यावर येतो, ऋषी पंचमी हे, मग नसतो कुठले मठ चिटकत. विठाला विठाला प्रल्हाद राक्षसाच्या कुळातला. घरगुती जराशी बाचाबाची झाली. एक सांगू का तुम्हाला, सहजासहजी आतापर्यंत जगात कोणालाच काही भेटलं नाही. काही न काही कुरापत झाल्याच होते. हो, महाराज पितृ आज्ञेच्या बाबतीत प्रभू रामचंद्राचं पुराणात वर्णन केलं जातंय. कैकई जर विरोधात गेली नसती तर पितृ आज्ञेचं काय प्रमाण होतं तिथं? घरणाकणे जरची कुरापत. तिनं काय राज्य भरताला मागावं, ज्येष्ठाला दुरी दिगंतरी काय धाडावं मागावं, आणि प्रभू रामचंद्रानं तयार व्हावं. ती जर अहो प्रभू रामचंद्र कौशल्याच्या अगोदर तिच्या पाया पडेल. पुराणानं विचारलंय, शास्त्राने विचारलंय, ऋषीमुनींनी विचारलंय, ज्याईनं तुम्हाला बिना चपलाचं पाठिलंय तिच्या कस काय पाय पडे? तिच्यामुळेच मला पितृआज्ञा पालन करण्याचा योग आलाय. अशी लोक असतात, तो काही काही लोक असतात. प्रल्हाद आला, मला वाटतं सुरुची आणि सुनीती 2 पत्न्या होत्या ना उत्तानपादाला. 2 पत्न्या, सुरुची आणि सुनीती.
सुरुची आणि सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे टकले अन्न आचरण. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चवच ना. हो, जिला फक्त चवच, तळताना भजे खाती. हो, तळतानाच भजे खाल्ले 2-3 छटाक. म्हणलं कस काय खाल्लेस तू? पाहुणे जेवायचे राहिलेत. नाही म्हणे, मग चविष्ट झाले का नाही पाहिले, पोट भरूस तर आणलेस. अशी सुरुची नाही, सुनीती, नीती. आणि भारताच्या स्त्रीची ओळख नीती संपन्न स्त्री म्हणून आहे. या पवित्र देशातल्या स्त्रीची जी ओळख आहे का खांडविकर साहेब, नीती संपन्न स्त्री आहे. राजा गोपीचंदाच्या स्त्रिया झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत झोपीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 5 महिलांचं चरित्र वाखाणलं. 5 बायकांचं चरित्र वाखाणलं. त्याच्यातले दोघींचे नाव सांगतो. एक गोपीचंदाची स्त्री आणि एक सीता. 3 घरी गेल्यावर पहा. बघा जा, अशा बघा जा. आहेत तुमच्याकडे, नातवाईकडे, पोराईकडे, पप्याच्या बापाकडे. पण पप्याच्या बापाच्या मोबाईलला लॉक असते, ते लॉक उघडून तुमच्या हातात देत नाहीत. कधी कधी चांगलं पहा पुरतं देत जाय म्हण. तो अगरदा काही पाहत नाहीत आम्ही, पण चांगलं पाहायला देत जाय. बघा त्याच्यावर अजून कोण होत्या त्या 2-3.